नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला असणार आहे की आपण बघणार आहोत मित्रांनो, आपण फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ नुकताच टाकलेला आहे. तर त्यावर मित्रांनो भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट, त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये जे प्रॉब्लेम्स येत आहेत, वेबसाईटला प्रॉब्लेम असेल किंवा सप्लिमेंटरीचा फॉर्म भरताना प्रॉब्लेम असेल, इनव्हॅलिड PRN असेल, त्याच्यावर सोल्युशन्स सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. त्यानंतर ते प्रॉब्लेम्स काय काय आहेत ते प्रॉब्लेम्ससुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि कधीपर्यंत प्रॉब्लेम ते तुमचे रिझॉल्व होतील यावरसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर मित्रांनो, त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे DBAT युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. तर बघा मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मित्रांनो, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना इनव्हॅलिड PRN असा जो प्रॉब्लेम आहे तो दाखवत आहे, एरर. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईट जी आहे ती आता चालू केलेली आहे. चालू केल्या मित्रांनो इनव्हॅलिड एरर जो आहे तो येत होता 2 दिवसापूर्वी. पण आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवला त्यावेळेस जी वेबसाईट आहे ती व्यवस्थितरित्या काम करत होती. पण त्यामध्ये पण मित्रांनो फक्त रेग्युलरच्या जे सेमिस्टरचे फॉर्म फिलिंग आहे त्याचे व्यवस्थितरित्या काम करत होते. सप्लिमेंटरीचं सुद्धा आपण आता बोलणारच आहोत. तर सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम इनव्हॅलिड PRN. मित्रांनो, इनव्हॅलिड PRNचा प्रॉब्लेम जो आहे जवळजवळ खतम झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना येत असेल त्या विद्यार्थ्यांनी ब्राउझर रिफ्रेश करायचं आहे किंवा मग थोड्या वेळाने ट्राय करायचे आहे. कारण मित्रांनो वेबसाईटमध्ये अजूनसुद्धा एरर येत आहेत, वेबसाईटमध्ये अजूनसुद्धा प्रॉब्लेम चालू आहेत. आय होप मित्रांनो इनव्हॅलिड एररवाल्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झाला असेल. मित्रांनो, 2 नंबरचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही बघू शकता की मी आता या ठिकाणी लॉग इन करून दाखवलेलं आहे. या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सेंटर कोड वगैरे काहीच दिसत नाही आहे आणि फोटो सिग्नेचरसुद्धा अपलोड होत नाही आहे. रेग्युलरचा फॉर्म फिल तुमचा झालेला आहे. बट या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जेव्हाही सप्लिमेंटरीवर क्लिक करता त्याच्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो हे बघा, मी सप्लिमेंटरीवर या ठिकाणी क्लिक केलं आहे. या ठिकाणी सेंटर कोड वगैरे 0 दाखवत आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो सप्लिमेंटरीचे जे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट वगैरे काहीही दाखवत नाही आहे मित्रांनो आणि प्रोसीड टू पेमेंट एवढंच ऑप्शन दाखवत आहे. तर मित्रांनो हा वेबसाईटचा एरर आहे. हा एरर जो आहे हा लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. जमलं तर आज संध्याकाळपर्यंत हा एरर जो आहे हा सॉल्व्ह होऊ शकतो. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जेव्हा डाउनलोड रिपोर्ट यावर क्लिक करता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सेमिस्टर सिलेक्ट करता. एक्झाम्पल आपण सेमिस्टर सिलेक्ट केलं, त्यानंतर या ठिकाणी रेग्युलर सिलेक्ट करता आणि डाउनलोड रिपोर्ट जेव्हा तुम्ही म्हटला तर तेव्हा मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक्झामिनेशन हॉल तिकीट असा ऑप्शन येईल आणि त्यानंतर या ठिकाणी सगळा ब्लँक जो आहे तो या ठिकाणी फॉर्म दिसणार आहे. तर मित्रांनो बघू शकता त्यांनी फक्त एक हिंट दिलेली आहे की तुम्हाला एक्झाम हॉल तिकीट जे आहे ते या ठिकाणी भेटणार आहे. अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन एक्झाम हॉल तिकीट जे असते ते 7 ते 15 दिवसाच्या आतमध्ये येते एक्झामिनेशनच्या पहिले. तर तुमची हॉल तिकीट जे आहे ते 5 ते 6 तारखेपर्यंत तुम्हाला याच वेबसाईटवर बघायला भेटू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. थोडक्यात चौथी महत्त्वाची प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो काही विद्यार्थ्यांना फीसची जी रिसिप्ट आहे ती रिसिप्टच आलेली नाही आहे. तर बघा मित्रांनो, फीसची रिसिप्टचा सुद्धा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर का ईमेल ID वगैरे तुम्ही व्यवस्थित भरले नसेल तर तुम्हाला फीस येणार नाही. त्यानंतर बघा मित्रांनो, जर का तुम्ही ईमेल ID वगैरे सगळं व्यवस्थित भरलं असेल तर फीसची रिसिप्ट कोणाकोणाची जी आहे ती लगेच येऊन जात आहे आणि कुठल्या विद्यार्थ्यांना 24 घंट्यापर्यंत वाट जी आहे ती पाहायला भेटू शकते फीसची रिसिप्टबद्दल. बट तुमचं पेमेंट जर का सक्सेसफुली आपण ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने जर का तुमचं पेमेंट झालं असेल तर तुमचं पेमेंट सक्सेसफुल होणार आहे. रिसिप्ट नाही आली तरी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम घेण्याची गरज नाही. तर मित्रांनो, जर का तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरण्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा आय बटनला ती व्हिडिओची लिंक तुम्हाला दिसत असेल आणि आपल्या स्क्रीनवर सुद्धा ती व्हिडिओची लिंक तुम्हाला फ्लॅश होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून फॉर्म फिल करायचा आहे. मित्रांनो 31 तारखेनंतर तुम्हाला फॉर्म फिलिंगमध्ये चेंजेस बघायला भेटू शकतात.
तुम्हाला 1500 रुपये जे आहे फॉर्म फी जी आहे ती तुम्हाला बघायला भेटू शकते. कारण मित्रांनो त्यांनी फॉर्म फिलिंगच्या एक्सटेन्शनबाबत आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म फिलिंग जे आहे ते 31 तारखेपर्यंत भरून टाकायचे आहे. आता या ठिकाणी बघूयात मित्रांनो आपण की डी पाटील युनिव्हर्सिटीची जे सप्लिमेंटरी आहे म्हणजे सप्लिमेंटरीचे एक्झाम फॉर्म फिलिंग आपल्याला बघायला भेटत नाही आहे, ते कधीपर्यंत बघायला भेटू शकतात मित्रांनो. तर बघा आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला सप्लिमेंटरीच्या फॉर्ममध्ये नक्कीच चेंजेस जे आहेत ते बघायला भेटतील. जर ते नाही झाले मित्रांनो तर तुम्हाला सप्लिमेंटरीसाठी फॉर्म जो आहे तो ट्राय करत राहायचा आहे. तुमचा फॉर्म लवकरच चालू होईल कारण तो जो एरर आहे मित्रांनो सप्लिमेंटरीचा तो वेबसाईटचा एरर आहे आणि वेबसाईट एररमुळे तो जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला बघायला भेटत आहे. त्यानंतर हळूहळू मित्रांनो तुमचे सर्व जे प्रॉब्लेम आहेत वेबसाईटवरचे ते सॉल्व्ह होतील. मित्रांनो मी या ठिकाणी मेजॉरिटी ऑफ द प्रॉब्लेम्स जे आहेत ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का अजून काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. मी त्याच्यावर नक्कीच ट्राय करण्याचा प्रयत्न करेल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. मित्रांनो फॉर्म फिल तुम्ही अजूनही केला नसेल तर आपला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आणि स्क्रीनवर सुद्धा फ्लॅश होत असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म फिल करायचा आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन समजली असेल. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. बाजूला असलेले बेल बटन दाबा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.